दादा इकडे थोडीशी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे ते म्हटलं मंदिराची. हे मंदिर जे आहे याला पौराणिक इतिहास काय? हे मंदिर 1200 मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिर म्हणून याची नोंद आहे. आणि लासूर येथे याला आनंदेश्वर मंदिर असे म्हणतात. आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर पूर्ण 12 खांबावर उभं झालेलं आहे. समोरून पाहिलं त्या मंदिराला हत्तीसारखा आकार दिसतो. आणि जे रामदेवराव राजे होते त्या काळातलं मंदिर आहे. आता हे पौराणिक खात्या गावी आलं असेल ना? हे पुरातत्व विभागाखाली डिपार्टमेंट आहे. याचा आता निधी सुद्धा आलेला आहे. निधीचा पुरावा सुद्धा खासदार साहेबांनी केलेला आहे. पाठपुरा केला आणि लवकर काम सुद्धा चालू होणार आहे. आज काय तुमच्या इथं? आमच्या इथं 2 मे पासून 18 मे पर्यंत लहान मुलांचं शिबिर चालू झालेलं आहे. आणि आज शिबिराचा 5वा दिवस आहे. त्या फास्ट धकाधकीच्या युगात नवीन पिढी ही मोबाईलमध्ये आणि व्यसनाधीन झालेली आहे. पण ते बालसंस्कार शिबिरे घेऊन त्या लहान मुलांवर ते वारकरी संप्रदायाचे विचार जर त्यांच्यामध्ये रुजवले तर नक्कीच येणारा काळ हा लहान मुलांसाठी उज्ज्वल भविष्य राहील. त्याकरता लासूर येथे बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं होतं. यामध्ये प्रामुख्याने गावातील मंडळींचा खूप चांगल्या प्रकारे सहभाग होता. हे शिबिर पूर्णपणे 1 महिना चालणार आहे आणि आज त्या शिबिराचा 5वा दिवस. या शिबिराला भेट देण्याकरता माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील ढासाकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंड, खरेदी विक्री महासंघाचे अध्यक्ष गजाननरावजी जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आठवलेजी, BJPचे माजी तालुकाध्यक्ष विजयराव मेंढे, रंजनाताई, सरपंच लासूर शरद ठाकरे, साखरे गुरुजी, मोहन पवित्रकार असे गणमान्य व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्यांची पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आज या ठिकाणी एवढं सांगेल की आपण आता हे सध्या मुलं लहान आहेत, त्यांच्यावर जसे आपण संस्कार करू तसं त्यांच्या डोक्यात भरलं जाईल. म्हणून मी प्रशिक्षकांना प्रथमतः एकच विनंती करेल की हिंदुत्वाची शिकवण त्यांना द्याच. हिंदू धर्म हा आपण मानतो, हिंदू धर्माचा आपण आदर करतो, त्यासोबतच इतर धर्माचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे, ना की त्याचा तिरस्कार करायला पाहिजे. हिंदूंचे मोगलांनी निजामांनी मंदिरं तोडले, पण ही हिंदू परंपरा किंवा हा संप्रदाय वारकरी संप्रदाय लयच गेला नाही. याला प्रमुख कारण म्हणजे कीर्तन प्रवचन करणारे जे योद्धे आहेत या महाराष्ट्रातले म्हणा की भारताच्या मध्ये, त्यामध्ये हे संस्कृती कायम आहे. असेच संस्कृती कायम ठेवणारे एक इथले जे आध्यात्मिक व्यक्तिमत्व बाल संस्कार शिबिर श्री क्षेत्र आनंदेश्वर संस्थान लासूर पौराणिक मंदिर आहे. आपण थोडक्यात त्यांची मुलाखत ऐकून घेऊ. जय हरी. प्रामुख्याने आपलं पहिल्यांदा नाव सांगा. नाव काय? माझं गोविंद महाराज शिंगाडे, राहणार शेगाव. तुमच्या घराण्यात या संप्रदायाची परंपरा आहे का फक्त घरात तुम्हीच एकट्या? घरात मी एकच म्हटलं चालते. म्हणजे तुमच्यामुळे आता येणारी पिढी तुमच्या घरात तयार झालेली असेल ना? येणारी पिढी आता म्हणजे लग्न तर बाकी आहे पण येणारी पिढी समजा सांप्रदायिक तयार होईल अशी म्हणजे सांगू तर शकत नाही, पण एक इच्छा आहे की सांप्रदायिक पिढी तयार झाली पाहिजे. पूर्ण गाव असं सांप्रदायिक तरी झालं पाहिजे. या जगात चांगली कामं केलं की त्याला टोकणारे लोक फार राहतात. टीका केली नाही काय? टीका भरपूर केल्या की काय मला आता नवीन काळ आहे, जनरल म्हणजे ऑनलाईन युग आहे, तुम्ही हे कसे धोतर घालताय ते. पण आपलं मधले एक आपण एक आध्यात्मिक विचार केला तर आपले पूर्वज धोतर घालायचे. आज समजा बरेचसे आपण पाहतो की म्हातारी माणसं पण धोतर शक्यतो घालत नाहीत. पण एक असं वाटतं की संप्रदाय आपला चालू राहायला पाहिजे, एक आपले पूर्वजांचा आपले मनात एक विचार राहायला पाहिजे. या संप्रदायातलं तुम्हाला ध्येय कोणतं गाठायचं आहे? आता संप्रदायाचं ध्येय असं गाठायचं की गावोगाव विद्यार्थी तयार झाले पाहिजे, गावोगाव टाळकरी तयार झालं पाहिजे, महाराज मंडळी तयार झाले पाहिजे आणि आपला संप्रदाय हा चालू राहिला पाहिजे. कारण आपला संप्रदाय सणात नाही. याला सपोर्ट करणारे लोक किती आणि अनसपोर्ट करणारे लोक किती? याला सपोर्ट करणारे असं म्हणलं चालते माऊली.
म्हणजे भरपूर आता समजा या सध्या इंटरनेट युगात ऑनलाईन म्हणजे युट्यूबमुळे जे महाराजांचे काही कीर्तन पाहतात त्यामुळे नवीन पिढीवर भरपूर या गोष्टीचा जोर होऊ राहिला. म्हणजे तुम्ही जे क्षेत्र निवडलं त्यामध्ये पिढी या हिंदुस्थान मधली सुधरत आहे, कारण जवळजवळ 70 ते 100 पोरं इथं आहेत. एकच मत झालं की आपण तरी बनलो, पण गावोगावी विद्यार्थी घडले पाहिजे, विद्यार्थी गावोगावी टाळकरी झाली पाहिजे आणि गावोगावी संप्रदाय वाढला पाहिजे. आपला जो हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्मामध्ये संप्रदाय वाढला पाहिजे. अशा अनुषंगाने मी गावोगावी समजा सर्व गावकऱ्यांची मुलाखत घेऊन, सर्व आयोजकांची मुलाखत घेऊन म्हणजे एक मनात प्रेरणा अशी की कोणी प्रत्येक गावाला शिबिर, बालसंस्कार शिबिर हे चालू झालं पाहिजे, अशी एक माझ्या मनात प्रेरणा होती. हिंदू संस्कृती ही टिकली पाहिजे आणि नवीन पिढीत जे व्यसनाधीन लोक आहेत त्यावर अंकुश लावला पाहिजे. त्यासाठी आपल्याला नक्कीच वारकरी संप्रदायाकडे वळावं लागेल असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे. आपल्याला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्याची कृपा. धन्यवाद.